मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत राहिलेल्या अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचा अखेर डेडलाईन ठरले आहे। हो मित्रांनो, 4.5 तासांचा प्रवास आता 2.5 तासात शक्य होणार आहे। अहिल्यानगर ते बीड सुसाट रेल्वे धावणार आहे। गेम चेंजर प्रकल्पाची डेडलाईन ठरली असून ही संपूर्ण अपडेट अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाबाबत आली जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, मराठवाड्यातील जनतेचे गेल्या अनेक वर्षात स्वप्न लवकरच साकार होणार आहे। या भागातील रेल्वेचे जाळे अधिक मजबूत होत असून अहिल्यानगर बीड पडरी या 261 किलोमीटरच्या ब्रॉडगेज मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे। आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मे 2026 अखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। त्यामुळे प्रवास जलद आणि सुकर होणार असून वेळही वाचणार आहे। मित्रांनो, नुकतेच बीडचे जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड ते परळी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। वडवणी पर्यंत मोपेड ट्रॉलीने प्रवास करत घोडकाजुरी, बावी, उपडी, लोळत, चटागाव, फकरी जवळा तसेच देवदहीपड, खामगाव, तपोवन आदी गावातील रेल्वेच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्य अभियंता, माजलगाव व परळीचे उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकारी हे उपस्थित होते। मित्रांनो, अहिल्यानगर ते बीड या 167 किलोमीटरच्या मार्गावर सध्या डेमू रेल्वे सुरू आहे। सिग्नल त्यानंतर इंटर क्रॉसिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर या गाडीचा वेग वाढणार आहे। विशेष म्हणजे त्यामुळे 4.5 तासांचा प्रवास अवघ्या 2.5 तासात होईल। हा मार्ग पुणे रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी पुण्यातील हडपसर येथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे नियोजन देखील सुरू आहे। दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या 50% भागीदारीतून हा प्रकल्प होत आहे। यामध्ये बीड ते वडवणी दरम्यान भूसंपादन आणि रेल्वे विभागाची महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी उन्नत पुलाची कामे सुरू आहेत। त्यात विविध अडथळे दूर झाल्याने भूसंपादन प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे। अहिल्यानगर बीड पडरी मार्ग मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिक व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल, तसेच प्रवासाचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत राहिलेल्या अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। हो मित्रांनो, अनेक वर्षापासून लोकांचं स्वप्न होतं की अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गावर कधी जी ट्रेन आहे तर ती ट्रेन धावणार आहे, कधी लोकांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे। तर या प्रकल्पाचा आता डेडलाईन ठरली असून